स्वागत आहे तुमचं सर्वांचं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय चोराडी पाटीवरती पहिलवान तुषार सूर्यजी माने यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान आहे. चोराडी पाटीवरती त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय. आपल्यासोबत या ठिकाणी आयोजक पहिलवान तुषार माने आणि फाटीचं म्हणाल तर फाटीला आता काय अडचण बोललेलं आहे पहिलवान जे कुठं काय अडचण होती एकर होतं माती वगैरे टाकून रोलिंग झालाय, चांगली फाटी झाली आहे पळायसारखी. त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय. मैदानाचं आकर्षक बक्षीस आहेत. क्वार्टर फायनल आहे. आदतसाठी एक चांगलं व्यासपीठ आहे. दरवर्षीप्रमाणे चौथं पर्व आहे. या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय. आपल्यासोबत पहिलवान तुषार माने आणि त्यांचे सहकारी मित्र आहेत. एकंदरीत जाणून घेऊ 3 ऑगस्टला आदत बैल मैदान कसं नियोजन आहे. या मित्रांनो, जसं तुम्हाला बोललो या ठिकाणी पहिलवान तुषार माने आणि मित्र परिवार उपस्थित आहेत. एकंदरीत जाणून घेऊ फायनल तयारी कुठपर्यंत आलेली आहे 3 तारखेला आदत बैल मैदानाची. नमस्कार. काय सांगाल पहिलवानांच्या वाढदिवसानिमित्त मैदान आहे, चौथं पर्व कसं नियोजन आहे यंदाचं? तुषार माने पहिलवान तुषार माने दादबा यांच्या वाढदिवसानिमित्त चौथ्या पर्वातलं चौथं मैदान आहे आणि या मैदानाची जवळजवळ 99% तयारी झाली. पण आता जो शेवटचा व्हिडिओ म्हणतात ते ड्रोनचा व्हिडिओ तुम्हाला लगेच येईलच उद्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं बक्षीस स्वरूप पण आपण मागं पण सांगितलं ना आता पण सांगतो, प्रथम क्रमांकाला 1 लाख रुपये असं बक्षीस आहे आणि तिथून पुढे असे बक्षीस आहेत. परत क्वार्टर फायनल आहे आणि मेगा फायनल पण असे आकर्षक बक्षीस आहे. ती सगळ्यांनी नोंद करून सहकार्य करा आणि या मैदानाची तयारी 100% होत आलेली आहे. गटपाससाठी काय? गटपाससाठी 500 रुपये प्रत्येक गटपाससाठी आम्ही देणार. 500 रुपये या ठिकाणी गटपास झाला आणि ट्रॉफी देणार आणि ट्रॉफी सन्मान चिन्ह आहे. हो, सन्मान. क्वार्टर फायनलचं कसं आहे? क्वार्टर फायनलला बक्षीस आहे नक्कीच, म्हणजे क्वार्टर फायनल होणार आहे. हो, 100% होणार. मित्रांनो, एक चांगलं नियोजन असतं. पहिल्यांदाच वर्षात एक मैदान वाढदिवसाचं असतं आणि वाढदिवसाच्या निमित्तानं मैदान घेत असतात. आदतसाठी एक व्यासपीठ असतं. बक्षीस स्वरूप चांगलं असतं आणि महत्वाचं काय ओळख वशिला इथं चालत नाही. पण मैदान हे संघटनेच्या नियमानुसार आहे का? हो, मैदान हे 100% संघटनेच्या नियमानुसार. कारण पहिल्यांदाच कार्याध्यक्ष आहे तालुक्याचं, त्यामुळे नियमानुसार. ओळख वशिला काय इथं नाही अजिबात तसं. कारण आता पहिलवानांचा बराच मित्रवर्ग आहे. काय नाही गावात एखादी गाडी आमच्या आत गाडा अजिबात नाही, फायनलला राहते असं काय चालणारच नाही तसं. कारण मित्रांनो काय आपण बघत असता चांगल्या प्रकारे मैदान पार पडत असतात. ओळख वशिला न लागता मैदान या ठिकाणी संपून होत असतं. फक्त बैलगाडी मालकांनी करेल. आज दिनांक 31 ऑगस्ट आहे. आज शेवटचे 2 दिवस म्हणजे आजचा उद्याचा परवाचा शेवटचे 3 दिवस राहिले आदत बैल नोंदणीसाठी. तर बैलगाडी मालकांनी सहकार्य करा. नोंद आतापर्यंत आपली किती झाली साधारणतः? 82 नोंद झाली. साधारणतः 100च्या आसपास झाली. आणि मेगा फायनल सुद्धा आहे. बरं, 3 नंबरला उतर त्यांना सुद्धा चान्स आहे. हो आहे. सेमीला 3ला उतरला की. हो मित्रांनो बघा, आता पहिल्यांदा पहिलवानांनी फायनल आणि क्वार्टर फायनल ठेवला. गट पासला 500 रुपयांचे सन्मान चिन्ह आहे. अजून एक त्यात भर घातलेल्या पहिलवानांनी की जरी समजा 3 नंबरला म्हणजे गेल्या वर्षीच्या प्रमाणे एक गाडी जरी जास्त वाढली तर पहिलवानांनी मागच्या मुलाला सांगितलेलं की गेल्या वर्षी जसा चांगला प्रतिसाद दिला. गेल्या वर्षी आपण ती मेगा फायनल तरी घेतलेलाच नाही. गेल्या वर्षीपेक्षा तरी एक गाडी जास्त वाढली. मैदान उगीच कशी बी कचली बी टाकायला लागली ते मैदान चांगलं पडलं की नाही का? बरोबर. तरी बी आपल्याला एक म्हणजे बैलगाडी मालकांचा आपला विश्वास आहे म्हणून आपण सांगितलं जर गेल्या वर्षीपेक्षा एक गाडी वाढली तर आपण 4था 5वा फायनल बी आता बी डोक्यातच आहे तो आपल्या. म्हणजे लक्षात घ्या बैलगाडी मालकांनी फायनल, क्वार्टर फायनल, मेगा फायनल आणि त्याच्यानंतर अनेक 4 नंबरला जरी उतरला तरी त्याला सुद्धा या ठिकाणी वेगळा सन्मान असणार आहे. म्हणजे एक चांगलं नियोजन आहे. फक्त बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून सहकार्य करा. आज मी पुन्हा एकदा सांगतो, आज दिनांक 31, 1 तारीख आणि 2 तारीख शेवटचे 3 दिवस या ठिकाणी 2 तारखेला संध्याकाळी या ठिकाणी बोलवून लॉट निघणार आपली. संध्याकाळी त्याच्या आधी म्हणतो आपल्याला काय झालं दिवसाचं एक महाराष्ट्र मैदान असल्यामुळे नाही का थोडी कमी झाली ना. हा मैदान ती झालं की 2 तारखेला बऱ्यापैकी सवय आहे माणसांनी आधी टाकायची. त्यामुळे 2 तारखेला जर आपली लवकर दुपारपर्यंत जरी मैदान नोंद लागली तरी पण आपण लवकर म्हणजे लॉट काढायचं. एवढं जाऊन तेवढं म्हणजे का तर 4थं आणि 5वा म्हणजे एक वेगळं करायचं डोक्यात आहे का तर 100% त्यासाठी आपल्याला बैलगाडी मालकाची साथ पाहिजे. लवकर आपल्याला लॉट निघालं म्हणजे समजा उद्याचं बी नियोजन लवकर चालू होईल. आणि एक म्हणजे महाराष्ट्रात आतापर्यंत झालेलं नाही मैदान 4था आणि 5वा फायनल हे आपल्याला खाटो तालुक्यात करायचं आहे. नक्कीच. बघा मित्रांनो, आयोजन नियोजन चांगलं पहिलवानांची इच्छा आहे. जर
बैलगाडी मालकांनी चांगला प्रतिसाद दिला लवकर नोंद करून. तर या ठिकाणी सेमीला 1 नंबर फायनल, 2 नंबर क्वार्टर, 3 नंबर मेगा आणि 4 नंबर 5